हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी. चला तर बघूया. पहिला आपण व्हिडिओ बघितलेला तोरणासाठी आपण पट्टे वगैरे तयार करून सगळं डिटेल मी कटिंग वगैरे कसं काय दाखवला. तर चला पुढचा बघूया पार्ट. इथं मी छोटे छोटे तुकडे घेतले आहेत. त्याला आपण एक ठेवून असं आपण शिलाई करून घेणार आहोत. त्रिकोणीमध्ये व्यवस्थित कपडा एका ठेवून घ्यायचा. जर प्लेन बाजूवालाच पण डिझाईनवाला असेल ना तर डिझाईनवाली एका आली पाहिजे, उलटी बाजू खालीवर आली पाहिजे, असं करायचं का. आता मी व्यवस्थित कपडा ठेवून घेतलेला आहे बघा. तर सरळ बाजू आतल्या साईडला गेली म्हणजे सरळ बाजू वरती आली पाहिजे आणि जी उलटी बाजू आहे ती आत गेली पाहिजे हो का. असं व्यवस्थित दोन्ही कपडे एकत्र जसं आपण तिरकस व्यवस्थित असं आपण कटिंग करून घेतलं तसंच व्यवस्थित त्याच्यावर आपण शिलाई देऊन घेणार आहोत. व्यवस्थित असं धरायचं, हे असं ठेवून घ्यायचं. ठेवताना उलटी बाजू वरती केलेली आहे, सरळ बाजू दोन्ही एका एक करून असं व्यवस्थित जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतलं तेवढ्या व्यवस्थित छानपैकी असं शिलाई करून घ्यायचं. तर छोटे छोटे तुकडे राहिलेले त्याचा छान असा आपण उपयोग करू शकतो घरगुती आपलं दरवाजाला वगैरे तोरण वगैरे लावण्यासाठी छान. म्हणलं मग चला व्हिडिओ करूया म्हणलं. दुसरा कपडा मी व्यवस्थित असाच घेतलेला आहे. जरी तुम्हाला हवं असल्या तुम्ही प्लेन कपड्याचं केलं तरी चालेल किंवा डिझाईनचं केलं एकसारखं तरी चालेल. पट्टी वेगळी वापरून असेच खालचे त्रिकोणी कपडे एकसारखे वापरले तरी चालतील. तुम्हाला हवे ते याच्यात करू शकता. पण माझ्यावर थोडं थोडं राहिले सगळे तुकडे ते म्हणलं त्याचा छान उपयोग करून टाकूया म्हणलं. तर दुसरं असंच मी व्यवस्थित दोन्ही कपडे एकत्र धरलेले आहेत. व्यवस्थित धरू नका. व्यवस्थित पाऊण इंचावर मी व्यवस्थित असं शिलाई करून घेणार आहे. व्यवस्थित टोकावून धरताना व्यवस्थित धरून दाब उचलून व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. पहिले पण व्हिडिओ मी असं दाखवते ब्लाऊजचं कटिंग वगैरे. समजा कुठे टिफिन बॅग शिवा किंवा गणपती आसन, परत ना ह्याचं समय आसन, परत ना मी असं ब्लाऊजचं कटिंग वगैरे लटकन वगैरे शॉर्टमध्ये दाखवते. तरी तुम्हाला अजून असं काही कटिंग हवं असेल नक्की मला सांगा, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. आणि तुम्ही माझा कुठून व्हिडिओ बघता नक्की सांगा जावं. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघता त्यासाठी मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार आहे. असंच सहकार्य करत. आता दुसरा कपडा व्यवस्थित मी घेतलेला आहे. व्यवस्थित जो तो कपडा व्यवस्थित मी एकत्र कपडा धरून व्यवस्थित असं पहिल्यांदा आपण पूर्ण सगळ्या ह्याला त्रिकोणी शिलाई करून घेणार आहोत. तर हे इथं हवं असल्या चौकोनी गोल शेपमध्ये केलं तरी चालेल किंवा पान शेपमध्ये तर आपण असं करतोच. पण म्हणलं चला आज त्रिकोणमध्ये करूया, जरा नवीन काहीतरी म्हणलं. व्यवस्थित कपडे असं धरून घ्यायचे आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. व्यवस्थित असं एका ठेवायचं. फक्त उलटी सरळ बाजू बघायची जेणेकरून परत आपल्याला खोलायला लागणार. त्यामुळे अगोदर बघताना व्यवस्थित उलटी सरळ बाजू बघायची आणि व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायचं. व्यवस्थित दाब उचलून घ्यायचा. परत दाब खाली सारून व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. तर आपण आता सगळ्या त्रिकोणाला छानपैकी असं आता हे त्रिकोणा शिलाई देऊन झाली आहे तर ते ओपन करून घ्या. ओपन करताना व्यवस्थित असं आतल्या साईडनं बाहेर व्यवस्थित असं करून घ्यायचं आणि टोक व्यवस्थित असं काढून घ्यायचं जेणेकरून आपला त्रिकोण शेप छान असा आपला दिसला पाहिजे. व्यवस्थित असं झालेलं आहे. तर आता बघूया दुसरं पण असंच ओपन करून घ्यायचं व्यवस्थित. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा ह्याला शिलाई द्यायची नाही काय नाही, आपण इथे लेस लावणार. त्यासाठी अजून काय करायचं, व्यवस्थित असं बाहेरच्या साईडला व्यवस्थित असं सारून घ्यायचं जेणेकरून आपलं व्यवस्थित बाहेर येईल आणि टोक वगैरे पण व्यवस्थित कशाचं साईन व्यवस्थित टोका, जेणेकरून जास्त पण टोक घालायचं नाही जेणेकरून आपल्या कपड्याला कुठं होल वगैरे पडू नये. व्यवस्थित असं धरून सगळे आपण कपडे व्यवस्थित असं ओपन करून घेऊया. हे कसं जरा मध्ये त्रिकोणचं शेप आलेला आहे त्यामुळे तिथं बाहेर निघालं, तिथं असं जराशी व्यवस्थित असं टोकदार घालून व्यवस्थित असं टोक बाहेर काढून घ्यायचं म्हणजे फिनिशिंग वगैरे त्रिकोण एकसारखे दिसतात. आता दुसरं असंच आपण करून घेऊया. व्यवस्थित असं कपडे धरायचे आणि व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं. व्यवस्थित असं सारून व्यवस्थित टोक व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं. आता दुसरं बघूया. जेवढी तुम्ही पट्टी मापाने घेणार आहे तेवढे असे तुकडे करून घ्या. जवळ लांब पाहिजे तसे
जरी तुम्हाला वाटते समजत नाही तर तुम्ही पट्टी केवढ्या मापाची घेतली ना तेवढे पट्टीचं माप घ्यायचं आणि तेवढं बघायचं अंतर किती मापून तुम्हाला पाहिजे तेवढं आणि तेवढे असे बघा त्रिकोण करून घ्यायचे एकदम. आणि व्यवस्थित बघा असं शिलाई करून झाले कसे ओपन करून घ्यायचे. मग ते लावताना पण दाखवेन मी कसं स्टेप बाय स्टेप लावायचं वगैरे सगळं डिटेल माहिती सांगेन. व्यवस्थित बघा असं आता बाहेर काढून घ्यायचं. व्यवस्थित काढताना आपण काळजी घ्यायची आणि व्यवस्थित बघा बाहेर काढून घ्यायचं जेणेकरून आपलं फिनिशिंगवर इकडे तिकडे जाऊ नये आणि व्यवस्थित दिसावं. कसं छान टोकदार मी इथं बघा छोटं वापरून असं मी व्यवस्थित बघा टोकं वगैरे हलकशी बाहेर काढून घेते जेणेकरून कपड्याला पण कुठं काय होणार आणि व्यवस्थित बघा असं आता बनवून झालं. चला आता पुढं बघूया. आता इथं आपण लेस लावायला घेणार. तुम्हाला पाहिजे तुम्ही तशी जाड बॉर्डरवाली किंवा छोटी लेस लावली तरी चालेल. इथं बघा मी छोटी अशी लेस घेतलेली आहे. पहिल्यांदा कपडा ठेवून कपड्यावर अशी बघा लेस लावून घेणार आहे मी. साईडनं व्यवस्थित बघा त्रिकोणी शेपला लेस लावून घेणार आहे. पूर्ण ह्याला व्यवस्थित छान असं लेस लावून घेणार. जरी तुम्हाला वाटते ना बाबा की तुम्हाला लेस नसेल ना लावायची तुम्ही लेस नाही लावली ना तर फक्त साईडने व्यवस्थित शिलाई करून घ्या म्हणजे व्यवस्थित कपडाचं फिनिशिंग वगैरे छान येईल. आणि जरी लेस लावली तर छान लेस नाही अजून छान बघा असा लुक येतो. व्यवस्थित बघा अशी लेस लावून तर दुसऱ्याला पण अशीच लेस लावून घेऊया. व्यवस्थित बघा असं टोकावर धरून घ्यायचं. जास्त पण टोकावर धरणार व्यवस्थित असं धरायचं आणि व्यवस्थित बघा त्रिकोणाखाली आलं की व्यवस्थित बघा तिथं पण काय करायचं जरा लेस दुमडून घ्यायची म्हणजे त्रिकोणावर आणि अशी फिरवून व्यवस्थित बघा दाब उचलून घ्यायचा आणि व्यवस्थित बघा असं लावून घ्यायचं. व्यवस्थित दाब खाली ठेवून शिलाई करून घ्यायची. छानपैकी लेस लावल्याने बघा छान अजून बघा तोरण छान वाटणार आहे. बघा व्यवस्थित असं लावून झालं. आता दुसऱ्याला पण असंच लावून घेऊया. जरी तुम्हाला हवा असल्या तुम्ही वेगळ्या रंगाची पण लेस लावली तरी चालेल. तुम्हाला हवे ते ह्याच्यात छान असं तुम्ही बघा लेस लावू शकता. फिनिशिंग वगैरे व्यवस्थित धरून व्यवस्थित असं लेस लावून झालं की टोकावरती व्यवस्थित बघा असं फोल्ड करून घ्यायची लेस जेणेकरून आपली लेस व्यवस्थित लागली जाईल. आणि व्यवस्थित बघा असं एका हाताने धरायची इकडे वाटलं तर एका हाताने फोल्ड करून व्यवस्थित बघा त्याच्यावर शिलाई देऊन घ्यायची. शिलाई देताना व्यवस्थित काळजी घ्यायची जेणेकरून बोट वगैरे सापडू नये याची काळजी घ्यायची. व्यवस्थित बघा असं करून घ्यायचं. बघा आता बघा असं व्यवस्थित धरून असं छान असं बघा लेस लावून घ्यायची. बघा लेस लावून झालेलं व्यवस्थित असं बघा त्रिकोणानं फिरवायचं. व्यवस्थित तिथं मध्ये जरा थोडीशी दुमड करायची म्हणजे व्यवस्थित त्रिकोणावर आपली लेस लावली जाईल. आणि बघा प्रत्येक वेळी एका लेसला लावायचं मग धागा कटिंग करून घ्यायचं असं नाही. तुम्ही असं मी जरी ट्रिक वापरते ना एकाला सगळं असं लावून घ्यायचं. व्यवस्थित तिथं ती एक त्रिकोण करून झाला की लगेच तिथं दुसरं बघा त्रिकोण लावून घ्यायचा. व्यवस्थित असं बघा लेसला टिच करून घ्यायचं. आता खालच्या टोकाला व्यवस्थित बघा असं फोल्ड करायचं. फोल्ड करून तिथं व्यवस्थित शिलाई दिली की व्यवस्थित बघा असं दाब उचलून घ्यायचा. हलका दाब व्यवस्थित असा उचलून घ्यायचा. परत लेस खाली सरकवायची मग दाब ठेवायचा आणि व्यवस्थित बघा असं शिलाई करून घ्यायचं. व्यवस्थित शिलाई द्यायची. जरी तुम्हाला हवा असला डबल शिलाई तर दिली चालेल पण आपली कसं छोटीशी आपली मीडियम शिलाई असते त्यामुळे सिंगल शिलाई दिली तरी चालेल. का व्यवस्थित बघा असं शिलाई करून आता शिलाई करून झालं तिथं तुम्ही व्यवस्थित मग ते काढून घ्यायचं मग कट करायचं असं नाही करायचं. आता बघा मी दुसरी लगेच त्रिकोण तिथंच जॉईन केलेली. थोडंसं लेसमध्ये अंतर ठेवायचं जेणेकरून आपल्याला लेस कट करत आले पाहिजे मधनं व्यवस्थित बघा असं व्यवस्थित असं ठेवायचं आणि कटिंग करून घ्यायचं. बघा दुसरं जोडताना तसंच व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. त्रिकोण ठेवायचा थोडंसे लेस पुढं आले की ठेवायचं आणि व्यवस्थित बघा असं कपडा ठेवायचा आणि व्यवस्थित बघा असं लेस लावून घ्यायचं. जरी तुम्हाला हवा असल्यास मध्ये हे त्रिकोणाच्या मध्ये छान असं छोटंसं तुम्ही कापडी फूल लावू शकता किंवा डायमंड वगैरे पण लावू शकता. डायमंडचं पण छान बघा आता ट्रेंड आला आहे ना ते फेविक्विक मी त्यात फेविक्विक असं डायमंडचं फूल तुम्ही करू शकता. जरी तुम्हाला असं कापडी वगैरे फुल करून लावायचं असेल ना तर त्यासाठी मोठा त्रिकोण असं वगैरे केला तरी चालेल किंवा तुम्ही पाणी शेपमध्ये वगैरे असं करा आणि छान असं तुम्ही तसं पण अजून सुशोभित असं बघा तोरण करू शकता. बघा दुसरं व्यवस्थित त्रिकोणाला अशीच लेस लावायला घेतलेली आहे. व्यवस्थित असं बघा ठेवायचं आणि लेस लावून घ्यायची. पाहिजे तसे असा लेसचा ट्रेंड आलेला तुम्ही नवीन ट्रेंडिंगमध्ये आलेले लेस वगैरे लावले तरी चालेल. बघा व्यवस्थित बघा असं त्रिकोणावर लेस ही करून घेतलेला आहे.
व्यवस्थित बघा लेस अशी लावून घ्यायची. आता बघा दुसरा कपडा मी आहे असं तिथं व्यवस्थित बघा लेस तशी थोडं अंतर ठेवलेलं आहे आणि बघा व्यवस्थित त्रिकोण दुसरा असं घेतलेलं आहे. ती कटिंग करा, मग परत ना ते घ्या दुसरं, मग ते लय असं मग आपल्या ना तर थोडंसं आपला वेळ वाचवायचा असेल तर नक्की अशी ट्रिक करा. मग व्यवस्थित पूर्ण त्रिकोण हे सगळ्याला लेस लावून झाले की मग व्यवस्थित मधनं फक्त कट करून घ्या. बघा व्यवस्थित त्रिकोण असं घेतलेलं आहे आणि व्यवस्थित बघा असं एका हाताने इकडे फिरवून घ्यायचं त्रिकोणावरनं लेस, म्हणजे व्यवस्थित आपल्याला दाब असं फिरवायला येईल. आणि व्यवस्थित बघा असं छान असं शिलाई करून घ्यायचं. शिलाई करताना व्यवस्थित घाई गडबड करायची नाही, जेणेकरून आपलं बोटाला वगैरे इजा होऊ नये. व्यवस्थित बघा, नाही तर काय घाई गडबडीत आपण मग लेस लावतो, उलटी वगैरे लेस झाले की मग आपल्यालाच परत ना म्हणजे खोला आणि करा, त्यापेक्षा नाही होतं ना. त्यापेक्षा ना हळू व्यवस्थित लेस सरळ बाजूने धरायची, व्यवस्थित छान अशी बघा लेस लावून घ्यायची. असं लेस आता दुसरं एक राहिलेलं आहे बघा. असंच व्यवस्थित त्याच्या खाली कपडा व्यवस्थित असा धरून लावून घ्यायचा. व्यवस्थित बघा मी थोडंसं मध्ये अंतर दोन्ही लेसच्या मध्ये अंतर ठेवलेलं आहे. व्यवस्थित बघा असा त्रिकोण ठेवून त्याच्यावर व्यवस्थित बघा असं छान शिलाई करून घेतलेलं आहे. लेस बघा जास्त पण आतल्या साईडला, जरी आतल्या साईडला लावायची असं चालेल किंवा जरी कोण्यावर लावलं तर चालेल. मी असे बघा त्रिकोणच कोण्यावर व्यवस्थित छान अशी बघा लेस लावलेली आहे. जर तुम्हाला वाटतंय ना प्लेनवाला कपडा एक घेतला का तर तुम्ही तोच कॉम्बिनेशन करून आतनं पण छोटीशी डिझाईनची लेस वगैरे अजून लावू शकता, मधनं एक लेअर देऊन. व्यवस्थित बघा असं टोकावनं व्यवस्थित धरून असं लेस लावून घ्यायची आणि व्यवस्थित असं दाब उचलून फिरवून घ्यायचा आणि व्यवस्थित छान असं बघा शिलाई करून घ्यायची. व्यवस्थित बघा इथे काय लेस वगैरे दुमडायची गरज आहे, ती परत पट्टीत जाणार आहे, त्यामुळे व्यवस्थित आहे असंच बघा लेस शिलाई देऊन घ्यायची. शिलाई देऊन झाली आहे बघा. आता व्यवस्थित बघा आपण आता कटिंग करून घ्या. आता कटिंग करून वेगवेगळे मी करून घेतलेलं आहे. आता बघा एक बरोबर घ्यायचं आपला त्रिकोणी शेप आणि त्याच्यावर दुसरा ठेवून बघायचं कमी जास्त झाले का. सगळे त्रिकोण एकसारखे झाले पाहिजे असं बघायचं, जेणेकरून खालीवर होऊ नये. जोडताना पण व्यवस्थित आपलं जोडलं जावं आणि तोरण पण छान हो. आता हे बघा हलकीवर थोडी खालीवर झालेले आहेत ना, तसे बघा ती व्यवस्थित एक लेवल करून घ्यायचे. असं व्यवस्थित एक घ्यायचा, त्याच्या मापाने व्यवस्थित बघायचं, असे व्यवस्थित ठेवून एकसारखे एक लेवल बघा असं कमी जास्त झालेलं आहे ते व्यवस्थित बघा असं एक लेवल करून घ्यायचं, जेणेकरून आपलं तोरण वगैरे छान व्हावं फिनिशिंगमध्ये वगैरे. नका आता दुसरं असंच ठेवलेलं आहे. नका बघा खालीवर झालेलं आहे. शिवताना कसं होतं मागे पुढे होतंच आपल्याकडे. आपण जरी किती मापाने घेतले ना थोडंफार इकडे कपडा कटिंग वगैरे करता मागे पुढे होतं ना, त्यामुळं तुम्ही नक्की अशी ट्रिक वापरा. व्यवस्थित असं धरून बघा कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित एकत्र असं. लोकांचं हे काय काय कसे एकसारखे आहेत, काय काय बघा वाकडे तिकडे जरा त्रिकोणी वगैरे आलेत ना, ते व्यवस्थित बघा असं एक लेवल करून घ्यायचं. आता हे बघा दुसरं असंच ठेवूया. आता हे बघा असंच ठेवलं आहे, पण बघा थोडंसं नॉर्मली बघा हे जास्त झालेलं आहे, ते व्यवस्थित बघा असं एक लेवल करून घ्यायचं. आता हे बघा सगळं व्यवस्थित एक लेवल करून झालेलं आहे. तर आता बघा काय करायचं. आता मी बघा ती पट्टी तयार केलेली ती पट्टी घेतलेली आहे. पट्टीची बाजूबाजू जी वरच्या साईडला पट्टीच्या पण ती जरा अशी गोल्डन गुलाबी बॉर्डर लावलेली होती का नाही वरच्या साईडला पट्टी, ती पट्टी बघा आपण फोल्ड करून घेणार. जेवढे आपण अर्धा इंचाची फोल्ड करून घ्यायची. मी नुसतं आहे असे तर बघा अर्धा इंच फोल्ड करून बघा शिलाई देऊन घेणार आहे. व्यवस्थित असं बघा फोल्ड करायचं, उडी येणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थित बघा असं छानपैकी शिलाई करून घेणार आहोत. शेवटपर्यंत व्यवस्थित छान शिलाई करून झालेली आहे. तर बघा हो का बघा तुम्ही आता व्यवस्थित बघा हो का अशी शिलाई दिलेली आहे. आता बघा आपण हे त्रिकोणी तुकडे व्यवस्थित आपण आता जॉईन करायला म्हणजे लावायला घेऊया त्याच्यावरती व्यवस्थित. आता बघा साईडला थोडंसं मी अंतर ठेवलेलं आहे, तिथं आपण छान लटकन लावणार. तर अंतर ठेवून व्यवस्थित बघा जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं खाली पाहून व्यवस्थित असं पट्टी सारून बघा शिलाई करून घ्यायची. आता बघा दुसरे त्रिकोण लावताना थोडंसं अंतर ठेवायचं. जरी तुम्हाला हवं असल्या तुम्ही जवळ लावलं तर चालेल किंवा थोडं अर्धा इंच 1 इंचाचं असं मध्ये गॅप ठेवायचं आणि पुढचं लावून घ्यायचं. मी बघा मध्ये थोडासा गॅप ठेवलेला आहे, तिथं मी एक बघा छोटंसं नॉट एक लटकन करून लावणार आहे. ते पुढे तुम्हाला समजेलच, तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. इथं बघा व्यवस्थित असं त्रिकोण एकसारखे त्रिकोण जोडून घ्यायचे. जर आपण पहिल्या त्रिकोण बरोबर 1.5 इंचावर आपण शिलाई मार्जिन धरून जोडलेला आहे ना,
तर तसाच व्यवस्थित दुसरा पण असं सगळे एकसारखे जोडून घ्यायचे. बघा फिनिशिंग वगैरे एक छान येणार आहे बघा, कारण मी सगळं शिलाईचं बघा व्यवस्थित आत घालवणार आहे म्हणून तर वरच्या साईडने बघा अर्धा फोड केलेला. आता तुम्हाला पुढे समजेलच. आता व्यवस्थित बघा असे त्रिकोण सगळे व्यवस्थित असं जेवढं आपण पहिलेला अर्धा इंचाचं मध्ये गॅप ठेवला आणि तेवढंच सगळ्याला व्यवस्थित असा गॅप ठेवायचा आणि व्यवस्थित असं त्रिकोण जोडून घ्यायचे, जेणेकरून म्हणजे व्यवस्थित तेवढंच मापात अंतर राहील याची काळजी घ्यायची. थोडंफार इकडे तिकडे झालं तर असं काय नाही. बघा व्यवस्थित असं बघा सगळे त्रिकोण छान असे बघा जोडून झालेले आहेत. आता बघा किती छान एकसारखे बघा झालेले आहेत. तर आता काय करायचं, आता बघा इथं मी इथं एक बघा अशी पोपटीसर नॉड घेतलेला आहे. माझ्याकडं नॉडचा बंडल होता, मी त्यातली नॉड घेतलेली आहे आणि जेवढं मी माप घेतलेलं आहे मध्ये केवढं आपल्याला लटकन लावायचं तेवढं असं माप घ्यायचं आणि त्या मापानुसार बघा आपण छोटे छोटे बघा नॉडचे तुकडे काढून घेणार, ते मोजून घ्यायचे असे किती पाहिजे तर आपल्याला मध्ये लावायचे. तुम्हाला नको असले तरी नाही लावत चालतील, पण मी ते लावणार आहे. लावल्याने बघा अजून छान आपलं तोरण दिसणार आहे. हो का व्यवस्थित बघा मी माप घेऊन घेतलेलं आहे. तर मला साईडला ह्या साईडला त्या साईडला मध्ये असे लावायला घेणार आहे मी. तसे व्यवस्थित बघा असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे मापानुसार. जर तुम्हाला मोठे हवे असले तर खाली जास्त सोडणार असत तरी मोठे घेतले तर चालतील किंवा छोटे घेतले तरी चालतील. इथं बघा मी माप घेऊनच व्यवस्थित असं घेतलेलं आहे. जरी तुमच्याकडे व्यवस्थित रेडीमेड जरी लटकन वगैरे असतील तर तुम्ही लावले तर चालतील, नसेल तर तुम्ही असं छान याचं पण लटकन करू शकता. आता बघा छोटे छोटे असे तुकडे मी एकदम करून घेतलेले आहेत. व्यवस्थित एकसारखे करून घ्यायचे म्हणजे लटकन आपलं खालीवर होणार नाही, एकसारखं आपलं लटकन होईल. याने व्यवस्थित असं बघा एकसारखं धरून हे का बघा छान असे बघा आपलं छोटे छोटे नॉटचे तुकडे करून झालेले आहेत. आता मी इथं बघा येलो कलरचा कपडा घेतला आहे, तुम्हाला हवं तर रंगाचा घ्या. इथं बघा मी चौकोन करून घेणार, छोटे छोटे मी चौकोन करणार म्हणजे मिडियम चौकोन, जास्त पण मोठे नाही जास्त पण छोटे नाही. जर तुम्हाला हवं असलं मोठ्यामध्ये केले जावं किंवा वेगळं लटकनच्या अजून काही डिझाईन केलं तर चालेल. इथं बघा मी व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं, सगळे त्रिकोण एकसारखे करून घ्यायचे म्हणजे फुल एकसारखं होईल, मागे पुढे होणार नाही, व्यवस्थित असं फुल होईल. हो आताही बघा जसं असं करून घेतलेलं आहे. सगळे तुकडे बघा एकसारखे करून घेते मी. एकाच रंगाचे छान असे बघा लटकन लावणार आहे. तुम्हाला हवं असतं तुम्ही रंगीबेरंगी लावले तर चालतील. का व्यवस्थित बघा असं त्रिकोण करून घ्यायचे एकसारखे, म्हणजे जेणेकरून आपले सगळे एकसारखे लटकन होतील, मागे पुढे होणार नाही किंवा फिनिशिंग व्यवस्थित येईल. व्यवस्थित बघा असं झालेलं आहे. आता बघा दुसरा त्रिकोण करून घेऊ. बघा जेवढे तुम्हाला लावायचे ना तेवढे असे बघा त्रिकोण करून घ्यायचे. आता त्रिकोण करून झाले तर बघा पहिला त्रिकोण करून घेऊया असं. त्याचा अजून एक छोटासा बघा मध्ये असं दुमडून फुल करून घ्यायचं, मध्ये बघा नॉड लावायची आणि दोन्ही कपडे वरचे एका एक धरून बघा असं शिलाई करून घेणार आहोत. जरी तुम्हाला हवा असला तुम्ही वेगळ्या डिझाईनमध्ये लटकन केलं तरी चालेल. तुम्ही बघा आता तुम्ही असं ब्लाऊजला वगैरे पण लटकन छान करू शकता, बाहीच्या डिझाईनला वगैरे. व्यवस्थित बघा मी आता डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. आता हे तुम्हाला ओपन करून दाखवते. मी बघा छोटंसंच लावलेलं आहे, जर तुम्हाला हवाचा मोठ्या साईजमध्ये लावलं तर चालेल. हो का छान असं बघा आपलं लटकन झालेलं आहे बघा किती छान. बघा सगळे लटकन आपण असेच करून घेणार आहोत. व्यवस्थित त्रिकोण करून घ्यायचा. व्यवस्थित बघा त्रिकोण करून झाला की अजून छोटासा असं त्रिकोण करून घ्यायचा, मध्ये व्यवस्थित नॉड लावायची. नॉड लावून झाले की व्यवस्थित दोन्ही कपडे व्यवस्थित एकावर जुळवायचे आणि व्यवस्थित बघा त्याच्यावर शिलाई करून घ्यायची. सगळे आपण असेच बघा बनवून घेऊया. जरी तुमच्याकडे रेडीमेड लटकन वगैरे असले तरी लावले चालतील किंवा असं केले तरी चालतील छान वगैरे. आता कसे नवीन गोंडे वगैरे मिळते ते गोंडे पण लावले तर चालतील, पण आपण कसं आहे टाकाऊपासून टिकाऊ करतोय, मग आपल्याकडे असे शिल्लक कपडे असतात त्यातनं पण छान असं बघा आपण उपयोग करू शकतो. व्यवस्थित असं त्रिकोण करून घ्यायचं, त्याच्यावर व्यवस्थित छान असे शिलाई देऊन बघा हे करणार. जरी तुम्हाला हवं असलं रंगीबेरंगी तुम्ही घेतलं तरी चालेल किंवा मोठ्या साईजमध्ये पण घ्या. व्यवस्थित असं बघा शिलाई करून घ्यायचं, जेणेकरून आपलं मागे पुढे होणार नाही याची काळजी घ्यायची. व्यवस्थित बघा असं मध्ये घालायचं, व्यवस्थित बघा असं दोन्ही कपडे एकावर एक ठेवून छानपैकी असं बघा शिलाई करून घ्यायचं.
जरी सिंगल शिलाई दिली तर चालेल, फक्त व्यवस्थित तोंडावरती लॉक करायचं जेणेकरून आपलं शिलाई वगैरे निघणार नाही, किंवा डबल शिलाई दिली तर चालेल. व्यवस्थित असं बघा. आता इथं पण जसं पहिलं सांगितलं तसं मी एक एक करून असं जरी वेगवेगळं करायचं नाही, एक दोन असे जास्त केले तर तुम्ही एकसाथ चालते. आता हे बघा ओपन करून दाखवते. हो किती छान झालेलं आहे. जरी तुम्हाला हवं तर मोठी साईज केली तरी चालेल, किंवा मोठी साईज तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं असं तुम्ही करू शकता, किंवा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पण असं म्हटलं तरी करावं शकतं. आता हे व्यवस्थित बघा असं ओपन करून घ्यायचं. तुम्ही पण असं नक्की बघा तोरण ट्राय करा. आणि जरी अजून नवीन व्हिडिओ जर वेगळे डिझाईनचं तोरण पाहायचं असेल तर नक्की मला सांगा. मी पण त्याचं कटिंग आणि टिचिंग सहज सोप्या रीती मी तुम्हाला सांगेन. छान असं व्यवस्थित बघा असं दुसरं व्यवस्थित छान असं फूल तयार करून व्यवस्थित असं बघा शिलाई करून घेऊया. आणि जरी माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर फॅशन आयडियाज बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करेन. आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. आणि आवडल्यास इतरांनाही शेअर करा. बघा व्यवस्थित बघा असं दुसरं पण आपण शिलाई करून घेऊया. सगळे व्यवस्थित असं एकसारखे बघा फुल करायचं. व्यवस्थित बघा पहिला त्रिकोण करून घ्यायचा, दुसरा असा आतल्या साईडला त्रिकोण करून घ्यायचा, आणि व्यवस्थित बघा असं त्याच्यात नॉट घालायची. आणि नॉट व्यवस्थित बघा असं घालून घ्यायचं. बघा व्यवस्थित असं धरून घ्यायचं, कारण काय होतं काय कसं कपडा सुसळा असला का नाही व्यवस्थित इकडे तिकडे सरकण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थित असं बघा धरून नॉट व्यवस्थित बाहेरच्यासाठी घ्यायची, जेणेकरून नॉट निघण्याची काळजी घ्यायची. व्यवस्थित बघा असं शिलाई करून घ्यायचं. व्यवस्थित बघा असं दुसरं पण करून घेऊया. पहिले पण बघा मी समय आसन वगैरेचा व्हिडिओ शेअर केला आहे. जरी त्याचं मी सहज सोप्या रीतीने मी कटिंग आणि टिचिंग दोन्ही दाखवलेलं आहे. जरी तुम्हाला तसं समय आसन बघा बनवायचं असेल ना तर माझ्या चॅनलवर नक्की जाऊन बघा. मी सहज सोप्या रीतीने मी कटिंग आणि टिचिंग दोन्ही दाखवलेलं आहे. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन बघा. व्यवस्थित बघा असं शिलाई करून घ्यायचं. जरी वाटते ना बाबा इकडं तिकडं सरकतं तर पहिलं त्रिकोणी फुल करून शिलाई करून घ्या आणि मग नॉट लावून हे करून घ्या. आता हे बघा ना इथं काय होतं कपडा इकडं तिकडं सरकतोय ना, मग डबल फुल करायला लागतंय. पण काय आहे मग ते डबल होणार ना. पण असं व्यवस्थित धरून पण हे बघा आपला वेळ पण वाचेल आणि पटदिशी पण होईल का. असं व्यवस्थित बघा असं हे करून घ्यायचं. आणि व्यवस्थित बघा तोंडाला व्यवस्थित लॉक करायचं, शिलाई करून घ्यायची, परत लॉक करून घ्यायचं शिलाई. डबल नाही शिलाई दिली तर चालेल. व्यवस्थित बघा असं बाहेर काढून घ्यायचं. बघा आता बघा दुसरं पण असंच आपण तयार करून घेऊया. व्यवस्थित बघा असं एका ठेवायचं आणि शिलाई करून घ्यायचं, म्हणजे छान आपले बघा असे लटकन तयार होतील. बघा व्यवस्थित छान असं आता सगळी ओपन करून घेऊया. मग सगळं एक असं शिलाई करून झाले तर व्यवस्थित बघा असं आता ओपन करून घ्यायचं. व्यवस्थित असे काढून घ्यायचे आणि धागे वगैरे कुठे असेल तर व्यवस्थित धागे कटिंग करून घ्यायचे. आता बघा सगळे ओपन करून झालेले आहेत. बघा किती छान असे बघा आपले लटकन झालेले आहेत. एक राहिले ते पण असंच करून घेऊया. आता बघा पुढची स्टेप बघा. आता काय करायचं बघा छान असे बघा आपले लटकन करून झालेले आहेत. आता बघा आपण लटकन लावायला घेऊ. सगळ्यात अगोदर पट्टी लावायच्या अगोदर पाठची पट्टी फोल्ड करायच्या अगोदर व्यवस्थित बघा सगळं करून घ्यायचं. त्रिकोणी कपडे वगैरे लावून घ्यायचं, लटकन वगैरे लावून घ्यायचं. आणि मग परत तुम्हाला दाखवते मी फोल्ड करायचं, म्हणजे शिलाई वगैरे सगळे आत जाईल आणि आपलं फिनिशिंग पाठवून फोडून व्यवस्थित येईल. टोकाने बघा मी व्यवस्थित बघा नॉट लावून घेतलेलं आहे. जेवढं आपण शिलाई माझ्यापेक्षा पाहिजे तेवढं व्यवस्थित घालायचं. आणि व्यवस्थित बघा असे नॉट मध्ये जे असं आपण केलं का नाही लावताना मधोमध लावायची. मध्ये अंतर आपण 1 इंचाचा अर्धा इंचा ठेवलं तिथे व्यवस्थित बघा असं लटकन जसे पहिलं आपण लटकन लावत तिथं त्याच मापाने व्यवस्थित लटकन लावायचं. म्हणजे लटकन त्रिकोणी जसं आपण लावलं का नाही तसं लटकन लावून घ्यायचं, म्हणजे मागे पुढे लटकन खालीवर होणार नाही. असं व्यवस्थित बघा असं लटकन लावून घ्यायचं. व्यवस्थित बघा त्याच्यावरनं शिलाई करून घ्यायची. आता बघा व्यवस्थित असं दुसरं पण लटकन लावायला घेऊया.
व्यवस्थित सरकते वाटल्यानं दाब उचलून घ्यायचा, व्यवस्थित लावायचं. सरळ शिलाई पुढेपर्यंत आणायची. एक जोडायचं मग शिलाई काढायची पुढे घ्यायची, असं नाही करायचं. ते आपला वेळ जास्त जातो ना, त्यामुळे सरळ शिलाई देत यायचं. व्यवस्थित शिलाई देत आले की बघा असं. हे पण जरी तुम्हाला हवं असल्या ना, तुम्ही पहिलं त्रिकोण पट्ट्या लावताना पण तुम्ही असं लटकन असं छान असं लटकन लावलं तरी चालेल. पण ते अंतर मग मागे पुढे याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित मधोमध असं लटकन लावायला घ्यायचं. तसं नसेल तर असं पण तुम्ही लावलं तरी चालेल. व्यवस्थित बघा असं मधोमध लटकन लावून घ्यायचं व्यवस्थित छान असं, जेणेकरून आपलं मागे पुढे नाही व्यवस्थित असं बघा लटकन ठेवायचं आणि लावून घ्यायचं. म्हणजे फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येईल आणि लटकन पण मागे पुढे होणार नाही. असं व्यवस्थित बघा एकसारखं लागलं जाईल. लावताना पण व्यवस्थित बघा, जेवढं आपण पहिलं लावलं आहे तसंच व्यवस्थित लावायला घ्यायचं, म्हणजे लटकन एकसारखे होतील, खालीवर होणार नाही. व्यवस्थित बघा असं सगळे लटकन आपण लावून घेतलेले आहेत. व्यवस्थित बघा असं. आता शेवटची पण मग आपण लटकन लावले तसंच त्या मापाने व्यवस्थित असं लटकन लावून घेतलेलं आहे बघा. आता बघा व्यवस्थित बघा असं लावून देतात. बघा उलटी बाजू करायची, जे आपण त्रिकोण पट्ट्याला ते खालच्या साईडला करायचं आणि व्यवस्थित बघा असं. आता एक कपडा आपण राहिलेला तो बघा आता पाठच्या बाजूचा व्यवस्थित बघा फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे जे आपण लटकन आणि ते त्रिकोणी पट्ट्याला त्याचबरोबर त्रिकोणी जाणार आहेत. व्यवस्थित बघा आतल्या साईडला फोल्ड करायचा, म्हणजे फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येईल. धरताना पण व्यवस्थित जेवढं आपलं शिलाई मार्जिन जेवढं आहे तेवढंच व्यवस्थित असं धरायचं, जास्त पण खेचून धरायचं नाही, जेणेकरून गुढे वगैरे येऊ नये. व्यवस्थित बघा असं फोल्ड करायचं आणि व्यवस्थित बघा असं छान असं शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित बघा असं फोल्ड करायचं. व्यवस्थित असं फोल्ड करून त्रिकोणी पट्ट्यावर इकडं सरायच्या लटकन लावली इकडं सरायची, जेणेकरून शिलाई देऊ नये याची काळजी घ्यायची. आणि व्यवस्थित बघा असं सरकवून शिलाई देऊन घेणार आहोत. मग पुढे बघा अजून लेस वगैरे लावायची आहे, ते पण तुम्हाला दाखवेन. तरी तुम्हाला लेस लावायची असेल तर लावा, किंवा नसेल ना तर चालते. किंवा मध्ये पण छान असं प्लेनवाले जर तुम्ही पट्टी लावली तर डायमंडची वगैरे छान अशी म्हणलं ना तर चिकटवायला पण येऊ शकतात. किंवा ते आता ह्याचे पण डायमंड मिळतात, किंवा शिलाई करायचे दोन्ही साईडनं असं त्याला खोलायचं त्यातनं शिलाई करायचं, तसे पण असतात. तसे पण केलं तरी चालेल. बघा व्यवस्थित बघा असं टोकावर ते आलं की तसंच व्यवस्थित बघा असं आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि व्यवस्थित बघा दाब शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून शिलाई निघणार नाही. व्यवस्थित बघा असं आपलं छान असं बघा लटकन झालेलं आहे. तर बघा आता लेस लावाय घेणार. तर बघा माझ्याकडे लेस होती, आता ही बरेच दिवसापासून माझ्याकडे लेस होती, म्हणलं त्याचा काय उपयोग करायचा. आता कसं ट्रेंडिंग लेस आले त्यामुळे ब्लाऊजला पण लावता येत नाही. मग म्हणलं चला म्हणलं आता आहे लेस तर म्हणलं तोरणाला त्याचा छानपैकी आपण उपयोग करूया. व्यवस्थित बघा असं टोकावर डबल फोल्ड करायची असते लेस, पण डबल फोल्ड करणं शेवटी करायची, पहिल्यांदा आहे असंच लेस ठेवायची. व्यवस्थित बघा त्याच्यावर शिलाई देऊन घ्यायची. त्रिकोणावर लेस देताना दाब उचलून घ्यायचा. व्यवस्थित तिथं बघा लेस जरा दुमडायची आणि व्यवस्थित बघा असं लेस पूर्ण आपण राऊंडला व्यवस्थित छान अशी बघा लेस लावून घेणार आहोत. व्यवस्थित बघा असं लेस धरायचं, जास्त पण टोकावर ते लेस न्यायचे नाही, जास्त पण आतल्या साईडला न्यायचे नाही. व्यवस्थित फिनिशिंग असं धरून लेस लावून घ्यायची. व्यवस्थित बघा असं एकसारखे लेस लागली पाहिजे. जरी तुम्हाला हवं असले तुम्ही वेगळ्या डिझाईनची लेस घ्या किंवा मोठी लेस घेतली तरी चालेल. आणि व्यवस्थित असं बघा लावून घ्यायचं. जरी तुम्हाला वरच्या साईडला वेगळी खालच्या साईडला वेगळी लावली तरी चालेल. आणि जरी नसेल लावायची तरी चालेल, किंवा लावायची असले तरी पण लावल्याने बघा अजून छानच बघा तोरण भारी वाटणार आहे. व्यवस्थित बघा असं लेस कपडा आणि लेस व्यवस्थित धरायचं, मागे पुढे होणार नाही, इकडे तिकडे सरक नाही याची काळजी घेऊन व्यवस्थित बघा असं लेस लावून घ्यायची. लेस लावताना आपण व्यवस्थित बघा असं लावून घ्यायचं. तुम्ही असं घरगुती साहित्यानं बघा अजून छान वेगवेगळे काही पण बनवू शकता. आपल्याकडे तर ब्लाऊज पिसाचे छोटे छोटे तुकडे असतात, त्याच्यात छान वगैरे आपण टिपायसाठी कवर वगैरे, किंवा मशीनसाठी कवर पण पहिला पण मी मशीनसाठी कवर कसा करायचा हे पासून व्हिडिओ पण मी शेअर केला. तर जरी तुम्हाला मशीनचा कवर वगैरे बघायचा तर माझ्या चॅनल नक्की जाऊन बघा. सहज सोप्या रीतीने मी तुम्हाला मशीनचा कवर कसा करायचा हे पण दाखवलेलं. किंवा मी शेडचा पण बघा छान असं म्हणलं शेड होताना म्हणलं तर शेडचा पण मी उशीला कवर छान असं शिवले होता, त्याचा पण व्हिडिओ आहे. जरी ब्लाऊजचं बॅक डिझाईन पण वगैरे आहेत, तर तुम्हाला त्याची पण डिझाईन बघायचं असं माझ्या चॅनल नक्की जाऊन बघा.
मी अजून एक सहज सोप्या रीतीने पाठचा आणि पुढचा पार्ट व्यवस्थित एकत्र काढून प्रिन्स ब्लाऊज कटिंगचं पण मी कटिंग दाखवलेलं आहे. 34 साईजचं ब्लाऊज कटिंग, तर त्याचं पण कटिंग बघायचं असतं माझ्या चॅनलवर नक्की जाऊन बघा. सहज सोप्या रीतीने मी कटिंग दाखवलेलं आहे. व्यवस्थित बघा असं लेस लावत पुढेपर्यंत यायचं. व्यवस्थित असं म्हणजे व्यवस्थित टोकावरती व्यवस्थित लेस खाली जास्त पण खालच्या साईडला व्यवस्थित लेस जाऊन द्यायची नाही. आपला त्रिकोणी शेप व्यवस्थित दिसला पाहिजे. असं व्यवस्थित बघा असं लेस लावून घ्यायची. आता कसं आहे आपल्याला गौरी गणपती वगैरे येतात, मग आपल्याला दरवाजाला तोरण वगैरे लावण्यासाठी बघा असं पण छान याचा उपयोग. आपण बाहेर तर आता नवीन नवीन ट्रेंडिंग आलेलेच असते, आपण तोरण ते पण आणतो. पण हे आपण घरगुती पण असं छान रेग्युलरी जरी वापरायचं असेल ना तरी आपण असं वापरू शकतो. रेग्युलरी सणासुदीला वगैरे आपण मग ते आणलेले पण वापरू शकतो. व्यवस्थित टोकावर आले की लेस पाहिजे तेवढी घ्यायची, डबल फोल्ड करून खालच्या साईडनं बघा फोल्ड करायची आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं. आता बघा लेस लावून छान झाले. तर बघा फिनिशिंग पाठवून पुढून व्यवस्थित बघा किती छान फिनिशिंग आलेलं आहे. शिलाई वगैरे कुठंच दिसत नाही. व्यवस्थित बघा असं छान असं आपलं झालेलं आहे. आता बघा लेसचे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहेत. थोडे थोडे 3 तुकडे करून घ्यायचे आपल्याला तर अडकवण्यासाठी बघा. तर बघा असं मध्ये करून घ्यायचा. मध्ये एक लावणार तर दोन्ही साईडला एक असे बघा हुक करणार आहोत. व्यवस्थित बघा मी असं बघा दोन्ही पट्ट्यावर एकत्र धरायचे आणि टोकावर थोडंसं अंतर ठेवायचं आणि अलीकडच्या साईडला जेवढं आपल्याला हुकाच्या मापानुसार जेवढं बारीक मोठं हुक असेल ना त्यानुसार आपण बघा जरा मोठंच ठेवायचं म्हणजे जरूर व्यवस्थित असेल. आणि बघा त्याच्यावर व्यवस्थित असं थोडंसं अंतर ठेवायचं. एक टोकाचं थोडंसं दोन्ही व्यवस्थित थोडंसं अंतर ठेवायचं. छानपैकी बघा असं हुक लावून घ्यायचं. बघा छान असं हुक लावून जाईल तर मध्ये पण असंच व्यवस्थित लावून घेणार आहोत. जरी तुम्हाला हवं असलं तुम्ही नॉटचं केलं तरी चालेल किंवा साधा कपडा त्याच्या आपण पट्टी करून तसं पण केलं तरी चालेल. आता बघा मध्ये पण काय लावलेलं आहे म्हणजे मध्ये पण व्यवस्थित बघा असं अडकवायला येतं. बघा आता इकडच्या साईडने पण व्यवस्थित बघा असं एकसारखंच व्यवस्थित तिने हुक करून घ्यायची. आता बघा छान असे हुक आपले करून झालेले आहेत. मी बघा इथे लेसचे छान हुक तयार केलेले आहेत. व्यवस्थित बघा दाब शिलाई करून घ्यायचं म्हणजे निघणार नाही. आता व्यवस्थित बघा आपलं बघा किती छान आपले बघा तोरण वाटत आहे. लटकन वगैरे बघित छान घरगुती साहित्याने एकदम लटकन बघा किती छान झालेलं आहे. आणि फिनिशिंगवर बघा किती छान झालं. आता बघा अजून एक इथं बघा माझ्याकडे रेडीमेड बघा छोटे छोटे असे लटकन होते. मी ही ब्लाऊजसाठी वगैरे असे छान डिझाईनसाठी मी आणलेले लटकन आहेत. त्याला हुक वगैरे सगळं आहे. मी तर गोल्डनचे लटकन घेतले आहेत. आता त्रिकोणी पट्टे केले आणि ते आता बघा व्यवस्थित असं आपण अडकवणार आहोत. बघा व्यवस्थित छान असं बघा त्यातनं हुक घालून घ्यायचं आणि व्यवस्थित अडकवून घ्यायचं. जरी वाटते ना तुम्हाला की त्यातनं जरी बाहेर येत नसेल ना तर तुम्ही काय करायचं मोठी सुई घ्यायची. आपली मोठी सुई आपल्याकडे हाराची वगैरे सुई असतात त्याने व्यवस्थित असं होल करून घ्यायचं थोडंसं कपड्याला आणि व्यवस्थित कपड्याला अटॅच करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित छान दिसेल. सगळ्यात ते त्रिकोणांना बघा आपण छान असं बघा लटकन लावून घेणार. ते लटकन लावल्यामुळे बघा अजून छान फिनिशिंग येणार आहे किंवा अजून छान लुक येणार आहे. आणि जर तुमच्याकडे जरी असं रेडीमेड लटकन असेल तुम्ही छान गोंडे वगैरे करून लावले तरी चालेल. आता फायनल बघा आपले सगळे लटकन लावून झाले तर बघा आपलं तोरणचं बघा किती छान आपलं तोरणचे बघा डिझाईन तयार झालेलं आहे. आणि बघा तोरण वगैरे पण किती छान वाटत आहे. तुम्हाला जर आवडलं असेल ना असं तोरण तर तुम्ही नक्की कमेंट करा. आणि असंही तुम्ही तोरण नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर चला बाय बाय पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू.